उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। नाशिक पोलिसात मोठे फेरबदल, 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची अदलाबदल। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे आणि सलग घडणाऱ्या खुनांमुळे नाशिक शहर पोलीस यंत्रणा टीकेच्या केंद्रस्थानी आली आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठा निर्णय घेत 12 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत। मागील गेल्या महिन्यांपासून शहरात विविध भागांमध्ये खुनाचे सत्र सुरूच असून अंमली पदार्थांच्या MD सारख्या विक्रीतही वाढ झालेली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकचे नाव राज्यभरात खुनाचे शहर म्हणून प्रसिद्ध होत असल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होते आहे। या वाढत्या गुन्हेगारीबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमाताई हिरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली होती। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंतर्गत फेरबदलांचे आदेश जारी करून अधिकारी बदलले आहेत। नागरिकांच्या भाषेत सांगायचे झाले तर जळणारी भाकर फिरवण्याचा प्रयत्न असा हा बदल पाहिला जात आहे। यात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची बदली गंगापूर पोलीस ठाण्यात, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांची अंबड पोलीस ठाण्यात, अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांची सोलापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे। तर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची आडगाव पोलीस ठाण्यात, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांची MIDC उंचाळे पोलीस ठाण्यात, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांची विशेष शाखेत, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भिसे यांची सायबर पोलीस ठाण्यात, MIDC उंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची मुंबई नाका पोलीस ठाण्यात, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची शहर वाहतूक शाखा युनिट 1 येथे, शहर वाहतूक शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुषार आढवू यांचे सातपूर पोलीस ठाण्यात, शहर वाहतूक शाखा सातपूर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांची शहर वाहतूक शाखा द्वारका युनिट येथे बदली करण्यात आली आहे। नवनियुक्त अधिकाऱ्यांनी तात्काळ पदभार स्वीकारावा असे आदेश पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिलेले आहेत। या फेरबदलांमुळे वाढती गुन्हेगारी आटोक्यात येईल आणि कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा पूर्ववत होईल हा प्रश्न मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कायम आहे।